नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम मित्रांनो, दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी भरभराटीची जावो, आनंदाची जावो आणि आरोग्याची संपदा वाढवणारी जावो. आणि या पूर्ण शुभेच्छा ज्या आहेत ते आमच्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे आणि आमचा हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे तुम्हाला. आणि कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे, संगीतम अपि साहित्यम, संगीतम अपि साहित्यम, सरस्वत्या स्तनम द्वयम, सरस्वत्या स्तनम द्वयम, एकम आपात मधुरम, एकम आपात मधुरम, अन्यदा लोचनम अमृतम, अन्यदा लोचनम अमृतम. म्हणजे मित्रांनो, संगीत आणि साहित्य हे जसं की विद्येची देवता सरस्वती देवीचे जसे दोन स्तन आहेत तसेच त्या सारखेच आहेत. आणि एका स्तनातून जे आहे ते मधुर संगीताची धारा वाहते आणि दुसऱ्या स्तनातून जे आहे ते अजरामर साहित्याचा प्रवाह होतो. बरोबर मित्रांनो, संस्कृत सुभाषितामध्ये स्तनाचा उल्लेख आलेला आहे. आणि हा ऑक्टोबर महिना जो आहे आपण पिंक ऑक्टोबर म्हणजेच गुलाबी ऑक्टोबर म्हणून साजरा करतो. ज्याचं महत्त्व म्हणजे आपण स्तनाचा जो कर्करोग आहे, ब्रेस्ट कॅन्सरविषयी जागरूकता पसरवण्यासाठी हा महिना साजरा केला जातो आणि जनजागृती केली जाते. तर आमचा पण असाच प्रयत्न असेल की वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे या महत्त्वपूर्ण विषयावर जास्तीत जास्त जनप्रबोधन आपल्याला करता येईल. तर पाहूया आजचा आपला विषय काय आहे. आजचा आपला विषय आहे कॅन्सरशी झुंज देताना. बरोबर, आजचा आपला विषय आहे कॅन्सरशी झुंज देताना. आणि या विषयावर मित्रांनो आपल्याला भेटायला पाहुणे आलेले आहेत ज्यांनी यशस्वीरित्या कॅन्सरला झुंज दिलेली आहे, कॅन्सरवर मात केलेली आहे. तर स्वागत करूया अंजली मॅडमचं. नमस्कार मॅडम, स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार. श्रीमती धन्यवाद. येस येस श्रीमती अंजली गुप्ता मॅडम. आणि अंजली गुप्ता मॅडम चे जे डॉक्टर आहेत डॉक्टर अमर देशपांडे यांना पण आपण ऑनलाईन माध्यमाने ते आपल्याशी जोडले जाणार आहेत. तर सर्वप्रथम श्रीमती अंजली गुप्ता मॅडम यांचं मी तुमच्याशी परिचय करून देतो. आपण मार्केटिंग आणि CSR आणि शिक्षण व विकास विभागाच्या प्रमुख आहात रेनस लॉजिस्टिक इंडिया मुंबई येथे. शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मॅडमनी MBA केलेलं आहे. मॅडमच्या गाठीशी जवळजवळ 20 वर्षाचा अनुभव आहे. 17 वर्ष मॅडमनी लॉजिस्टिक क्षेत्राचं काम केलेलं आहे, सेवा दिलेली आहे. पुढे मॅडमनी ह्युमन रिसोर्सपासून ते विक्री या विभागात भूमिका बजावलेल्या आहेत, जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत आणि आपलं योगदान दिलेलं आहे. कंपनीचा ब्रँड मजबूत करण्यासाठी म्हणा किंवा सोशल मीडियावर उपस्थिती निर्माण करण्यासाठी मॅडमनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. आणि मार्केटिंगच्या जबाबदाऱ्या बरोबरच मॅडमनी कंपनीसाठी भारतातील शिक्षण व विकास विभागाचे नेतृत्व केलेलं आहे. शिवाय मॅडम मुख्य प्रशिक्षक देखील आहेत या कार्यासाठी. सोबत मॅडम कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला आपण CSR म्हणतो त्याच्या उपक्रमाचं देखील नेतृत्व करतात. अंजली मॅडम फिटनेस प्रेमी आहेत, भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. तर अशा बहुगुणी अंजली मॅडम आपल्यासोबत आहेत. आणि कौतुकाची अभिमानाची बाब एक ही पण आहे की अंजली मॅडमने हा जो संवेदनशील विषय आहे स्तनाचा कर्करोग किंवा ब्रेस्ट कॅन्सर विषयी जी त्यांचा लढा होता, जो त्यांची झुंज होती आणि यशस्वीरित्या मॅडमनी कॅन्सरवर मात केलेली आहे. तर अशा सेन्सिटिव्ह अशा संवेदनशील विषयावर मॅडमनी पुढाकार घेऊन धाडस दाखवून साहस करून या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आज मॅडम जोडलेल्या आहेत, आपल्यासोबत आहेत. तर धन्यवाद मॅडम आमच्यासोबत कार्यक्रमात सहभाग घेतल्याबद्दल. शिवाय आज आपण मॅडमना ज्यांनी ट्रीटमेंट दिली असे डॉक्टर अमर देशपांडे यांच्याशी देखील ऑनलाईन माध्यमाद्वारे जोडले जाणार आहोत. तर थोडक्यात डॉक्टर अमर देशपांडे यांचा पण परिचय करून देतो. तुर्तास आपण त्यांच्याशी जोडले जाणारच आहोत. तर डॉक्टर अमर देशपांडे हे जे आहेत ते स्तनाच्या कर्करोगाचे उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर आहेत ज्यांना आपण ऑन्कोप्लास्टिक ब्रेस्ट सर्जन असं म्हणतो. सरांच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर 12वी पर्यंतचं शिक्षण कराडमध्ये झालं. पुढे सरांनी MBBS जे आहे ते KEM रुग्णालय मुंबई येथून केलं. पुढे MS जे आहे ते नायर रुग्णालय मुंबई येथून केलं. त्यानंतर सरांनी इंग्लंडमध्ये जाऊन FRCS ही पदवी ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी या विषयात मिळवली. आणि ब्रेस्ट प्लास्टिक सर्जरी आणि ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन या सर्जरीमध्ये सरांचा हातखंडा आहे. त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. सोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर
डॉक्टरनी प्रॅक्टिस केलेली आहे. 15 वर्ष इंग्लंड येथे कन्सल्टंट ऑन्कोप्लास्टिक ब्रेस्ट सर्जन म्हणून आपली सेवा दिलेली आहे. आणि या कालावधीमध्ये सरांनी इंग्लंडमध्ये डे केअर ब्रेस्ट सर्जरी म्हणजे जसं आजकाल कॅटरॅक्टची ऑपरेशन होतात, मेंदूबिंदूची ऑपरेशन होतात, तसाच उपक्रम डे केअर ब्रेस्ट सर्जरी हा उपक्रम राबवला. आणि त्याची विशेष नोंद, त्याची विशेष दखल जी आहे ती ब्रिटिश मेडिकल जर्नलने देखील घेतलेली आहे. आणि सरांविषयी अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की सर वैद्यकीय क्षेत्रासोबत आपली कला देखील जपतात, गायक देखील आहेत. वेगवेगळे जे गाण्याचे प्रोग्राम आहेत त्याच्यामध्ये सर आपली जी गायन कला आहे ती सादर देखील करतात. तर असे बहुगुणी पाहुणे आज आपल्याला दिवाळीच्या पावन दिवसावर आपल्याला लाभलेले आहेत. तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया. अंजली मॅडम पुन्हा एकदा स्वागत करतो कार्यक्रमात. आणि आजचा आपला जो विषय आहे कॅन्सरशी झुंज देताना ब्रेस्ट कॅन्सरविषयी, स्तनाच्या कर्करोगाविषयी चर्चा करणार आहोत. तर सर्वात पहिले जेव्हा स्तनाचा कॅन्सर म्हणा किंवा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान कसं आणि कधी झालं, कृपया त्याविषयी थोडं आम्हाला सांगा, जेणेकरून त्याविषयी पण जागरूकता करता येईल. नमस्कार आणि डी सह्याद्रीचे खूप खूप आभार. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. यावर्षी फेब्रुवारीमध्ये माझा ब्रेस्ट कॅन्सर हा डिटेक्ट झाला. मला काहीच सिम्पटम्स नव्हते आणि माझ्या रेग्युलर चेकअप्सनी, माझ्या रेग्युलर जे मॅमोग्रॅम्स मी करत असते त्यांनी हा रोग जो आहे तो समोर आला. आणि मॅमोग्रॅम्स जे आहेत ते कधी करायचे, म्हणजे इयरली तुम्ही केलं त्याची चेकिंग आणि कसं होतं, म्हणजे त्याविषयी पण देखील कृपया आम्हाला सांगा. हो, आपण या विषयावर डिटेलमध्ये पुढे बोलणारच आहोत. पण माझ्यामध्ये एक जीन आहे ज्याला BRCA1 म्हणतात आणि त्याचे निदान मला 2013लाच झालेले होते. आणि त्यामुळे मी या विषयावर खूपच कॉशियस होते आणि मी माझे इयरली टेस्टिंग करत होते. तर सोनोमॅमोग्राफी आणि मॅमोग्राफी हे ऑल्टरनेट इयर्स मी करत होते. आणि ह्याच प्रोसिजरमध्ये या फेब्रुवारीमध्ये माझा जो कॅन्सर आहे राईट ब्रेस्टमध्ये तो डिटेक्ट झाला. फारच छान. म्हणजे सतर्क राहिल्याचा फायदा आपल्याला कळतो. आणि मॅमोग्राफी म्हणजे मित्रांनो स्तनाचा एक प्रकारे एक्सरे म्हणता येईल आपल्याला, जेणेकरून त्याद्वारे आपल्याला कॅन्सरचं निदान करता येईल. आणि शिवाय मॅडमनी एक टेस्ट सांगितली, तर त्या टेस्टविषयी पण जाणून घ्यायचं आहे. डॉक्टर साहेब आपल्याशी जोडले जाणारच आहेत. तोवर मॅडम ह्या ऑपरेशन, याच्या आधी कुठलं ऑपरेशन झालेलं का स्तनातील गाठीसाठी, त्याविषयी देखील कृपया आम्हाला थोडं सांगा, म्हणजे जेणेकरून आम्हाला थोडीशी पास्ट हिस्ट्री कळेल की इतिहास कळेल आणि त्याविषयी आम्हाला माहिती मिळेल. त्याविषयी थोडं सांगा अंजली. 2008मध्ये सेल्फ एक्झामिनेशन करताना माझ्या राईट ब्रेस्टमध्ये एक गाठ सापडली. डॉक्टरकडे गेले आणि मला हे ॲडवाईस केलं की लॅप्रोस्कोपिकनी ती गाठ आपण काढून टाकूया. लॅप्रोस्कोपिक सर्जरी झाली, जी स्मॉल सर्जरी आहे, 1 तासात ते होऊन जातं. ती गाठ काढून मग त्याची बायोप्सी केली आणि ती जी गाठ आहे ती बिनाईन अशी डिक्लेअर झाली. त्यावेळेच्या सर्जरीमध्ये आणि आत्ता मला जो कर्करोग डिटेक्ट झाला त्याच्यामध्ये काही कनेक्शन नव्हतं. हा कोइन्सिडन्स होता की 2008मध्ये पण मला राईट साईडमध्येच तो लंब डिटेक्ट झाला आणि आता पण तिकडेच डिटेक्ट झाला. आणि मॅडम तुम्ही सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन विषयी म्हटलात की तुम्ही रेग्युलर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करत होतात, तर त्याविषयी देखील आमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल, कशी करायची असते, काय असतं त्यामध्ये सेल्फ ब्रेस्ट, म्हणजे स्वतःच्या स्तनाची परीक्षण कसं करायचं, काय करायचं, त्याविषयी थोडक्यात जर तुम्हाला आमच्या मैत्रिणींना सांगता आलं, मित्रांना सांगता आलं तर बरं होईल. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन ही एक खूपच सोपी प्रोसिजर आहे आणि ब्रेस्ट कॅन्सर हा जो आहे तो अगदी अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झाला तर कम्प्लिटली क्युरेबल असतो. आणि त्याच्याकरता ही जी सेल्फ एक्झामिनेशन आहे ती प्रत्येक स्त्रीला, एस्पेशली 35 इयर्स आणि अबव 35 वर्षाच्या पुढे बायकांना डेफिनेटली केलीच पाहिजे. तुमची पाळी झाली की त्याच्या 5व्या ते 10व्या दिवसापर्यंत तुम्ही आपला हात असा फ्लॅट करून तुमच्या ब्रेस्टवर फिरवून तुम्हाला ते जाणूनच येईल की कुठली लंप आहे की नाही. प्लस एव्हरी 6 मंथ्स किंवा एव्हरी इयर क्लिनिकल एक्झामिनेशन, अर्थात तुम्ही कुठल्या एक्सपर्ट डॉक्टरकडे जाऊन पण एक्झामिनेशन करू शकता. पण सेल्फ एक्झामिनेशन हे ब्रेस्ट कॅन्सरला डिटेक्ट करण्यात खूपच इम्पॉर्टंट स्टेप आहे.
फारच छान मॅडमनी छान सांगितलं. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशनमध्ये स्पर्श करून जे स्तनांना स्पर्श करून कुठे काही गाठ लागते का ते बघायचं असतं. अंघोळीच्या वेळेला तुम्ही आरसा पण घेऊन जाऊ शकता आणि त्या भागामध्ये, कारण खालचा जर अधिकचं चिन्ह केलं तर आपल्याला फक्त वरचे 2 क्वाड्रंट्स दिसतात, तर खालच्या 2 क्वाड्रंट्समध्ये गाठी आहे का स्किनचा जो काही कलर चेंज झाला आहे का ते पण आपल्याला आरसा घेऊन गेलं तर लक्षात येतं आणि त्याचं पण निरीक्षण केलं पाहिजे. मॅडमनी सांगितल्याप्रमाणे स्पर्श करून कुठे काही गाठ लागतंय का ते पण बघितलं पाहिजे. आणि महत्त्वाचा सल्ला मॅडमनी आपल्याला दिलेला आहे की असं काही जाणवलं तर लवकरात लवकर जे आहे जवळच्या डॉक्टरांना आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. मॅडम, लक्षणांविषयी सांगायला म्हणजे तुम्हाला कसं लक्षात आलं की काहीतरी संशयास्पद आहे किंवा काय, त्याविषयी पण आम्हाला सांगा. किंवा निदान झालं तेव्हा लक्षणं कुठली जाणवली तुम्हाला त्याविषयी? ॲक्च्युली मला जेव्हा फेब्रुवारीमध्ये हा डिटेक्ट झाला, मला ॲब्सोल्युटली काहीच लक्षणं नव्हती किंवा काहीच सिम्पटम्स नव्हते. ॲज अ पार्ट ऑफ माझ्या ज्या रेग्युलर मी चेकअप्स करायचे, मी माझं नॉर्मली त्याचप्रमाणे माझे जे स्कॅन्स आहेत ते केले आणि त्या रेग्युलॅरिटीमुळे आणि ते सतर्क राहण्यामुळे ते बाहेर आले. सिम्पटम्स मला अजिबात काही नव्हते. सेल्फ एक्झामिनेशन करताना पण ती गाठ सापडली नाही, कारण काय ती जी गाठ डिटेक्ट झाली ती खूपच छोटी होती. त्यामुळे हे माझ्या रेग्युलर चेकअप्समुळे पुढे आले. आणि कुटुंबाचं असं काही असतं का, म्हणजे फॅमिली हिस्ट्री वगैरे असं काही आहे का की घरी आईकडे म्हणा किंवा बाबांकडे कोणाला कर्करोग होता किंवा काय, त्याविषयी देखील कृपया आम्हाला सांगा जेणेकरून आम्हाला समजू शकेल त्याचं महत्त्व. हो, माझी आई कॅन्सर पेशंट होती. ती 32 वर्षाची असताना म्हणजे 1992मध्ये तिला आधी ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला. ती त्यातून कम्प्लिटली बाहेर पडली आणि नॉर्मल लाईफ लीड करत होती. अनफॉर्च्युनेटली 2013मध्ये परत त्यांना ओव्हेरियन कॅन्सर हा डिटेक्ट झाला. त्यावेळेला त्यांचं ऑपरेशन झालं, ज्याच्यामध्ये त्यांचं युटरस आणि ओव्हरीज ह्या काढल्या गेल्या. आणि त्याच वेळेला आम्हाला म्हणजे आमच्या फॅमिलीला जेनेटिक टेस्टिंग या विषयावर इंट्रोडक्शन मिळालं. जेनेटिक टेस्टिंग हा नवीन विषय आहे मित्रांनो, मॅडमकडून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कॅन्सरची मॅडमनी यशस्वी झुंज दिलेली आहे, तर त्याविषयी त्या झुंजेतून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे. आणि मॅडमनी जसा साहस कडून पुढाकार घेतलेला आहे या संवेदनशील विषयावर बोलण्याचा, तर त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे, जनजागृती करायची आहे. तर तुर्तास घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे स्तनाच्या कर्करोग विषयी. आणि स्तनाच्या कर्करोगाशी झगडून झुंज देऊन यशस्वी मात केलेली अशी रणरागिणी अंजली गुप्ता मॅडम आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे आणि त्यांनी कशी यशस्वी मात केली, कसे सामोरे गेले त्याविषयी पण आपल्याला जाणून घेतोय. तर अंजली मॅडम, आम्हाला सांगा की तुम्ही मागे आत्ता बोलताना जीन टेस्टचं नाव घेतलं, तर कृपया त्याविषयी सांगा. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो की अंजली मॅडमना ज्यांनी ट्रीटमेंट दिली डॉक्टर अमर देशपांडे, हे टेलिफोनिकली जी आहेत दूरध्वनीद्वारे आपल्याशी कनेक्ट झालेले आहेत. तर मॅडम, आधी त्यांच्याशी 2 शब्द बोलूया, त्यांच्याकडून जास्त माहिती घेऊया. तर नमस्कार देशपांडे सर, स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार, आनंद वाटला तुम्ही जॉईन झाले आणि छान महत्त्वपूर्ण विषयावर आम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे तुमचं. तर सर, थोडक्यात आम्हाला हे कॅन्सर म्हणजे काय, थोडा वैद्यकीय पार्ट तुमच्याकडून समजून घेऊ इच्छितो. आणि जो मॅडमनी झुंज दिली आहे ती मॅडमकडून त्यांचा प्रवास आणि त्यांनी कशी लढा देऊन मात केली ते मॅडमकडून जाणून घेणार आहोत. तर कृपया आम्हाला कॅन्सर विषयी सांगा ना. तर थोडक्यात कॅन्सर विषयी. जरूर. कॅन्सर ही म्हणजे अनियंत्रित वाढ कुठल्याही पेशींची, त्याला कॅन्सर असं म्हणतात. म्हणजे जर इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर इट्स ॲबनॉर्मल अनकंट्रोल्ड ग्रोथ. बरं. म्हणजे ती अनकंट्रोल असल्यामुळे ज्या पेशी असतात त्यांचं विभाजन इतक्या जोरात होत असतं की त्याच्यामुळे आपल्याला जे सगळे म्हणजे तो सेकंडरीज होतात म्हणतो आपण, कुठेतरी पसरलाय किंवा कुठल्या तरी ऑर्गन्समध्ये तो त्यानं इन्व्हेड केलंय वगैरे, आपण ज्या ह्या गोष्टी म्हणतो ते त्यामुळे होतं. आणि मॅडमना, अंजली मॅडमना जो कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर झालेला, त्याचा कुठला प्रकार होता किंवा कॅन्सरचे काही प्रकार असतील त्याचा सुद्धा थोडं ढोबळमानाने आम्हाला
माहिती दिली तरी चालेल, त्याविषयी काय सांगणार? कॅन्सरचे 2 प्रकार असतात. बरं. एक तर ब्रेस्ट कॅन्सरचे आणि त्याचे पुन्हा उपप्रकार सुद्धा असतात. तर जे मेन 2 प्रकार असतात ते म्हणजे मिल्क डक्ट्स ज्या असतात त्या बरं. निपलकडे हे नेतात, दूध नेतात. त्याच्यामध्ये जो होतो तो डक्टल कॅन्सर बरं. आणि जो मिल्क टिश्यू जे असते ज्याच्यामधनं दूध तयार होतं त्याचा जो होतो तो लोब्युलर कॅन्सर. डक्टल कॅन्सर हा लोब्युलर कॅन्सरपेक्षा जास्ती कॉमन आहे आणि अंजलीजींना जो झालेला होता तो डक्टल कॅन्सर होता. आता त्यामध्ये अनेक प्रकार असतात. जेव्हा ती अनकंट्रोल जी ग्रोथ असते, अनियंत्रित जी असते, ती जर जोरदारच होत असेल तर त्या कॅन्सरच्या पेशी ह्या त्या लोकल पेशी म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरची ब्रेस्टची जी पेशी आहे आणि ब्रेस्ट कॅन्सरची पेशी आहे याच्यात जर बरंच साम्य असलं तर ती ग्रोथ असते ती अनकंट्रोल जरी असली तरी स्लो असते. आणि जे अंजलीजींना झालेला ज्याला ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर आपण म्हणतो, ज्याच्यात काही प्रोटीन्स किंवा काही प्रथिनं जी कॅन्सर सेल्सवर एक्सप्रेस झालेली असतात ती नव्हती, कारण तो अग्रेसिव्ह प्रकारचा म्हणजे जरा जास्ती वाढणारा कॅन्सर होता. पण म्हणजे असे जे कॅन्सर जे असतात ट्रिपल निगेटिव्ह कॅन्सर ज्याला आपण म्हणतो ते किमोथेरपीला जास्ती चांगल्या तऱ्हेने रिस्पॉन्ड करतात. बरं. सर, तुम्ही छान आम्हाला साध्या सोप्या भाषेमध्ये मार्गदर्शन करतायत आणि 2 प्रकार जे तुम्ही सांगितले डक्टल आणि लोब्युलर त्याविषयी देखील आम्हाला कळलं आणि बिनाईन आणि मॅलिग्नंटच्या गाठी असतात त्याविषयी देखील कृपया आम्हाला सांगा, जेणेकरून आम्हाला तो प्रकार काय आहे ते पण कळेल. कॅन्सर जसं मी म्हणलं की दिस इज अनकंट्रोल्ड ॲबनॉर्मल ग्रोथ. बरं. बिनाईन मध्ये ॲबनॉर्मल ग्रोथ असते पण ती अनकंट्रोल्ड नसते. अनेक प्रथिनं आपल्या शरीरात असतात किंवा अनेक स्राव असतात ज्याच्यामुळे जी सेलची जी ग्रोथ असते ती कंट्रोल केली गेलेली असते शरीराने. पण ती जेव्हा त्या कंट्रोलच्या बाहेर जाते तेव्हा तो कॅन्सर होतो. जेव्हा कंट्रोल मध्ये असते तेव्हा आपल्या जसं काही लोकांना स्किन खाली फॅटी लम्स असतं ज्याला आपण लायपोमा म्हणतो, चरबीच्या गाठी असतात, लायपोमा म्हणतो, ते कंट्रोल ग्रोथ आहे. त्यामुळे ही बिनाईन ग्रोथ राहिली. पण तेच ब्रेस्ट कॅन्सर जेव्हा असतो तेव्हा ती अनकंट्रोल्ड असते. फारच छान. म्हणजे सोप्या शब्दामध्ये सरांनी सांगितलेलं आहे की बिनाईनमध्ये जे आहेत ते कॅन्सरच्या पेशींना एक प्रकारचं कुंपण घातलेलं असतं आणि त्या कुंपणामध्येच असतात आणि मॅलिग्नंटमध्ये जो आहे त्याला प्रसार होतो किंवा ती ॲक्च्युअलमध्ये कॅन्सरचा त्या प्रकारे गाठ त्रास होतो. बरोबर सर? कुंपण तोडून बाहेर जातात. बरोबर. ओके, कुंपण तोडून बाहेर जातात. आणि सर, अंजली मॅडमची चर्चा सुरू होती, फॅमिली हिस्ट्रीविषयी आम्ही चर्चा केली की कुटुंबात कोणाला कॅन्सर होता का. तर सर काय सांगणार, म्हणजे स्तनाचा कॅन्सर आणि अनुवंशिकता काही संबंध आहे का? कृपया त्याविषयी देखील सांगा. साधारण 10% स्तनांचे कॅन्सर जे असतात ते अनुवंशिक असू शकतात. बरं. आणि ती अनुवंशिकता केव्हा आपण त्याची शंका केव्हा येते, जसं अंजलीजींच्या बाबतीत त्यांच्या आईला 30s मध्ये ब्रेस्ट कॅन्सर झालेला होता त्यांच्या, आणि नंतर त्यांना परत ओव्हेरियन कॅन्सर झाला. तर काही प्रकारचे जे जीन्स असतात त्याच्यात जे म्युटेशन किंवा उत्परिवर्तन जे होतं त्याच्यामुळे हे कॅन्सर होऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ BRCA नावाचा जो जीन आहे तो आपल्यामध्ये असताना तो काय करत असतो की जे DNA असतात त्यांना तो रिपेअर करत असतो. म्हणजे जर DNA जर डॅमेज झालेला असला आणि रिपेअर केला तर त्याच्यावर तो सेल ग्रोथ कंट्रोल करतो आणि त्यामुळे त्या सेलचं अनकंट्रोल्ड डिव्हिजन होत नाही. जेव्हा त्याचं उत्परिवर्तन किंवा म्युटेशन होतं तेव्हा हे जे प्रोटीन्स जे सिक्रेट करतं ते कमी होतात आणि त्यामुळे कॅन्सरची म्हणजे सेल्सची ॲबनॉर्मल ग्रोथ व्हायला लागते. आणि मग काही प्रकारचे कॅन्सर्स अशा ब्रॅका जीन बरोबर असोसिएटेड असतात, जसं BRCA1 जीन बरोबर ओव्हेरियन, ब्रेस्ट कॅन्सर, काही लोकांच्या पॅनक्रियाटिक कॅन्सर, तसेच प्रोस्टेट कॅन्सर हेही किंवा मेलॅनोमा हे त्याच्याबरोबर असोसिएटेड असतात. मेलॅनोमा म्हणजे एक प्रकारचा कातडीचा कॅन्सर आहे. पॅनक्रियास म्हणजे आपली जी स्वादुग्रंथी आहे त्याचा कॅन्सर. आणि सर, आता तुम्ही कनेक्ट झालात तेव्हा आमची चर्चा जीन टेस्ट विषयी आम्ही अंजली मॅडमना प्रश्न विचारलेला. तर आधी तुम्ही आम्हाला समजावा की ही जीन टेस्ट म्हणजे नक्की काय असते, ती केव्हा करण्यात येते, मग अंजली मॅडमकडून अंजली मॅडमना पुढचा प्रश्न विचारतो. तर जीन टेस्ट विषयी. हो,
हो. आता ही जीन टेस्ट जेव्हा आपण सस्पेक्ट करतो की एखाद्या व्यक्तीला अनुवांशिक कॅन्सर असू शकतो, म्हणजे जसं अंजलीजींच्या बाबतीत त्यांच्या आईला झालेला होता, आणखीनही कोणी आपले रिलेटिव्ह असतील ज्यांच्यामध्ये हा कॅन्सर असेल, फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणजे डायरेक्टली रिलेटेड, किंवा अंजलीजींची स्वतःची हिस्ट्री आहे, त्यांना ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर, आणि हा जनरली अनुवांशिक जो असतो तो ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर जास्ती लोकांच्यात असतो, आणि अशा वेळेला सस्पेक्ट करतो आणि जीन टेस्टसाठी रेफर करतो. आमचे डॉक्टर राजीव सरीन जे आहेत, जे रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट आहेत आणि जेनेटिसिस्ट पण आहेत, हे ह्या आपल्या टेस्ट टाटाला करतात. अशा टेस्ट प्रायव्हेटली सुद्धा होतात. त्यांची सुद्धा काही असतात की लिमिटेड पॅनल असतं, म्हणजे काही लिमिटेड जीन्स आपण टेस्ट करतो, जसं BRCA1, BRCA2, P53 वगैरे, आणि फुल चॅलेंज जे पॅनल असतं त्याच्यामध्ये आणखीनही काही रेअर जीन्स आहेत, त्यांचंही म्युटेशन टेस्ट केलं जातं, आणि त्यातून आपल्याला साधारण बघता येतं की कुठलं म्युटेशन हे हार्मफुल आहे आणि कुठल्यामुळे कॅन्सर होऊ शकेल, आणि त्यानुसार पुढची ऍडवाइस पेशंट्सना दिली जाते. फारच छान सर, छान माहिती दिली. या वळणावर आपल्याला एक ईमेलवरून पण प्रश्न आलेला आहे की अंजली मॅडमना प्रश्न आहे की कुठल्या वयापासून टेस्ट करणं तुम्ही सुरू केलं आणि कोणी करावी, दोघांनी उत्तर अपेक्षित आहे दोघांकडून. तर आणि मॅमोग्राफी जी आहे ती कधीपासून करावी असा ईमेलवर आपल्याला प्रश्न आहे, कुठल्या वयापासून करावी, कुठल्या टेस्ट कराव्या. तर आपल्यासोबत एक्सपर्ट डॉक्टर पण आहेत. पहिले अंजली मॅडमकडून त्यांनी कसं केलं, काय केलं त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. काय सांगणार? तर आता डॉक्टर देशपांडे जसं म्हणाले, 2013मध्ये जेव्हा आईचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा माझी जेनेटिक टेस्टिंग झाली आणि तेव्हा मी BRCA1 जीनची कॅरियर आहे असं मला कळलं. तेव्हा डेफिनेटली माझी काउन्सिलिंग झाली आणि त्या जीनबद्दल अजून मला माहिती दिली गेली टाटामध्ये डॉक्टर सरीन आणि त्यांच्या टीमनी. BRCA1 हे जे म्युटेशन आहे ते बेसिकली ब्रेस्ट आणि ओव्हरीज ह्या 2 पार्ट्सला मॅक्सिमम एफेक्ट करतं. त्यामुळे सल्ला हा दिला गेला की एकतर तुमचं 35 वय झालं आणि त्याच्यावरती झालं तर तुम्ही हिस्टेक्टॉमी किंवा युफ्रेक्टॉमी हे कन्सिडर करू शकता. दुसरं म्हणजे तुम्ही बायलॅटरल मॅस्टॉक्टॉमी ही कन्सिडर करू शकता. आणि तुमचं रेग्युलर टेस्टिंग तोपर्यंत तुमचं जे सेल्फ एक्झामिनेशन आहे, तुमचे हे जे टेस्ट आहेत ते तुम्हाला कंटिन्युअसली करायचेच आहेत. जनरली हा जो प्रश्न आला आहे, आय थिंक 35 वर्षाच्या पुढे, आय थिंक अँड स्पेशली 40 वर्षाच्या पुढच्या बायकांना डेफिनेटली इयरली सोनोमॅमोग्राफी करायलाच पाहिजे. सेल्फ एक्झामिनेशन जे आहे ते आय थिंक 35 इयर्स प्लस डेफिनेटली करायला पाहिजे, कारण का आजकाल आपली जी लाईफस्टाईल आहे, जे आपलं खाणं आहे, जे आपलं राहणं आहे, इतकं पोल्युशन आहे, त्यामुळे आय थिंक हे सेल्फ एक्झामिनेशन हे 35 वर्षापासून सगळ्या बायकांनी केलंच पाहिजे. आपल्यासोबत एक्सपर्ट डॉक्टर अमर देशपांडे आहेत, त्यांचं ओपिनियन घेऊया. डॉक्टर साहेब, वैद्यकीय दृष्ट्या तुम्ही काय जे आहे समाजाला किंवा आमच्या मित्रांना संबोधन कराल की कुठल्या वयापासून कुठल्या टेस्ट करायला पाहिजे, कृपया त्याविषयी आम्हाला सांगा. ऍक्च्युली अंजलीजींनी खूपच छान उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी मी जे काही सांगणार ते सगळं कव्हर केलेलं आहे त्याच्यामध्ये. पण त्यांनी स्वतः एक्सपिरियन्स केलेलं आहे हे. आणि अशा ज्या टेस्ट असतात ते जर जीन असेल पॉझिटिव्ह, जीन म्युटेशन जर असेल तर त्या टेस्ट 35 ते 40 वर्षानंतर केल्या जातात. त्याच्यात MRI स्कॅन सुद्धा ऍडवाइस केला जातो जर ब्रेस्टची घनता खूप असेल तर. कारण त्यामध्ये मॅमोग्राम आणि सोनोग्राम्स हे जास्ती प्रकारे क्लिअर पिक्चर देऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत MRI स्कॅन सुद्धा केला जातो. आणि जीन टेस्ट जी आहे ती झाल्यानंतर या सर्व गोष्टी सांगितल्या जातात. त्याच्यात आणखीन काय उपाय करायचे त्याच्यात सांगितलं जातं. आणि म्हणजे जसं अंजली जी म्हणल्या की त्यांना बायलॅटरल मॅस्टेक्टॉमी म्हणजे दोन्ही ब्रेस्ट काढून टाकणे, तसंच ओव्हरीज काढून टाकणे, हे सर्व ह्या सर्वाचं एक्सप्लेनेशन दिलं गेलं होतं. त्यांना त्याबद्दल समुपदेशन केलं गेलेलं होतं. तर ह्या गोष्टी सगळ्या डॉक्टर राजीव सरीन करून मग आमच्याकडे पेशंट्स पाठवतात. त्यामुळे माझं आयुष्य बरंच सोपं होतं, माझं काम बरंच सोपं होतं. पण ह्या गोष्टी जेव्हा आम्ही समजावून सांगतो पेशंट्सना, तेव्हा काही पेशंट्स म्हणतात की ओके ठीक आहे, आपण मॅमोग्राम्स करत राहू आणि जर काही झालं तर पुढे बघू. आणि अंजलीजींसारखे असतात त्यांना ते म्हणतात की नाही मी
बायलॅटरल मॅस्टेक्टमी करून घेणार आहे. ऑफकोर्स त्यांना कॅन्सर झालेला होता, त्यांची उफरेक्टमी आधी झालेली होती, त्यांच्याकडे जीन पण आहे, त्यामुळे त्यांनी जो डिसिजन त्यांनी घेतला तो त्यांच्यासाठी अगदी बरोबर होता. एक फोन आहे आपल्यावर, आपल्याला आलेला बदलापूरहून पल्लवी ताईंचा फोन आहे. तर त्यांचा असा प्रश्न आहे की आजकाल आपण बघतो की काही काही महिला बाळाला दूध पाजत नाहीत आणि त्याच्यामुळे काही गाठी होतात. तर त्याच्यामुळे पुढे स्तनाचा कर्करोग होण्याची संभावना आहे का? तर असा त्यांचा प्रश्न आहे. तर काय सांगणार? म्हणजे याचं उत्तर मी पल्लवीजींना दुहेरी देईन. ब्रेस्ट फिडिंग केलं नाही म्हणून ज्या गाठी होतात, दुधाच्या गाठी होतात, त्याच्यामुळे परसे ब्रेस्ट कॅन्सर होत नाही. परंतु जेव्हा ब्रेस्ट फिडिंग केलं जातं, जेव्हा स्तनपान केलं जातं, तेव्हा इस्ट्रोजन नावाचा जो हॉर्मोन आहे बायकांच्या शरीरात, जो आपण असं समजू शकतो की जर कॅन्सर ही आग असेल तर त्या आगीला भडकवणारं जे काही फ्युएल आहे किंवा ऑक्सिजन आहे म्हणा, तो इस्ट्रोजन असतो. तो इस्ट्रोजन स्तनपानाच्या वेळेला त्याचं प्रमाण खूप लो असतं. त्यामुळे त्याचं जे ब्रेस्ट टिश्यूचा जे एक्सपोजर असतं इस्ट्रोजनचं ते कमी होतं. त्यामुळे पुढे कॅन्सर होण्याचे चान्सेस कमी येतात. फारच छान, सुंदर उत्तर दिलेलं आहे सरांनी की स्तनपानाचे जे ते दुहेरी फायदे आहेत, बाळाला तर फायदा आहे, शिवाय ब्रेस्ट कॅन्सरचा जो धोका आहे तो पण टळतो. त्याच्यामुळे आपण आजकाल जागोजागी हिरकणी कक्ष पण बघतो. तर जरूर स्तनपानाला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि स्तनपान बाळाला दिलं गेलं पाहिजे. मॅडम, या उत्तरामध्ये तुम्हाला काही भर घालायची आहे का? पुढे जाऊया, कसं करूया? नाही, पुढे जाऊया. ओके. तर अंजली मॅडम, जीन टेस्ट विषयी तुम्ही सांगत होता, तर थोडं त्याविषयी सविस्तर सांगा. म्हणजे तुमची जीन टेस्ट झाली का? तर त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. हां, जसं मी थोड्या वेळापूर्वी बोलले, तर ही जेनेटिक टेस्टिंग झाली होती माझी 2013 मध्ये, आणि तेव्हा मला हे कळलं की मी BRCA1 जीनची कॅरियर आहे. त्याच्यानंतर काउन्सिलिंग झालं आणि काउन्सिलिंगमध्ये मी आता थोड्या वेळापूर्वी जे सगळं बोलले, हे सगळे तुमचे ऑप्शन्स आहेत पुढच्या का. तुम्ही म्हणजे हिस्टेक्टोमी करू शकता, युफ्रेक्टोमी करू शकता, बायलॅटरल मॅस्टेक्टोमी करू शकता. पण ते केल्यापर्यंत, ते जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत सेल्फ एक्झामिनेशन करत राहा. 6 मंथली क्लिनिकल एक्झामिनेशन, म्हणजे कोणी डॉक्टर तुम्हाला तपासे, हे खूप जरुरी आहे. अजून एक ओवेरियन कॅन्सर मार्कर असतो, ब्लड टेस्ट CA-125, तीही तुम्ही करू शकता, असा मला सल्ला दिला गेला जेव्हा हे कळलं. देशपांडे सर, मॅडमकडून पण आणि तुमच्या तोंडून पण आम्ही या BRCA जीन किंवा BRCA जीन विषयी 2-3 वेळा ऐकलं. तर आम्हाला उत्सुकता आहे किंवा जाणून घ्यायचं की BRCA जीन म्हणजे नक्की काय, त्याच्यामुळे कॅन्सर होतो का? कृपया त्याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा. जीन जो असतो BRCA जीन हा सगळ्यांच्यात असतो आणि ते BRCA जीनमुळे ऍक्च्युली डीएनएचं रिपेअर होतं आणि त्यामुळे कॅन्सर प्रिव्हेंट होतो. पण ह्याचं जर म्युटेशन झालं तर ते डीएनए रिपेअर होणं बंद होतं आणि जेव्हा डीएनए रिपेअर होणं बंद होतं तेव्हा त्या सेल्सची ग्रोथ अनकंट्रोल्ड होते. जसं मी म्हटलं, अनियंत्रित ग्रोथ जेव्हा होते किंवा वाढ जेव्हा होते तेव्हा तो कॅन्सर होतो. त्यामुळे तो जे नियंत्रण जे असतं ते BRCA जीन ते ठेवत असतो आणि जेव्हा तो म्युटेट होतो तेव्हा हे नियंत्रण सुटतं आणि काही प्रकारचे कॅन्सर्स होतात. फारच महत्त्वाचं सरांनी वाक्य सांगितलं आपल्याला की BRCA जीनमुळे जे ते अनियंत्रित वाढ, ज्याला आपण कॅन्सर म्हणतो, तर त्याच्यावर लगाम ठेवला जातो BRCA जीनमुळे. तर मॅडम, अंजली मॅडम, तुम्हाला असा प्रश्न आहे की जेव्हा तुम्हाला कळलं की BRCA1 जीन म्युटेशन आहे, की तर तुम्हाला काय सल्ला मिळाला आणि म्हणजे तुमचं समुपदेशन झालं, काय झालं? कृपया त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. सल्ला काय मिळाला ते मी आत्ता जस्ट थोडक्यात सांगितलं. पण तो जो सल्ला मिळाला त्याच्यावर मी इम्प्लिमेंट पण केला तो सल्ला. म्हणजे मी खूप कॉन्शियस होते, म्हणून माझी जी रेग्युलर टेस्टिंग, इयरली जे चेकअप्स आहेत ते मी करत राहिले. 2022 मध्ये मी माझी हिस्टेक्टॉमी आणि युफ्रेक्टॉमी पण करून घेतली आणि ते प्युअरली प्रिकॉशन म्हणूनच होती. मला काही त्रास नव्हता, माझ्या पाळ्या वेळेवर यायच्या, मला काही डिस्कम्फर्ट नव्हता. पण मला माहिती होतं की मी BRCA1 कॅरियर आहे आणि ओव्हेरियन कॅन्सर जो आहे त्याचे सिम्पटम उठून येत नाही. जसं ब्रेस्ट कॅन्सर तुम्हाला सेल्फ एक्झामिनेशन करून तुम्हाला ती लंप खूप इझिली तुम्हाला कॅच तुम्ही करू शकता, तसं ओव्हेरियन कॅन्सरमध्ये होत नाही. आणि त्यामुळे प्रिकॉशन
घेण्यासाठी आणि या सल्ल्यामुळे मी माझी हिस्टेक्टॉमी आणि युफ्रेक्टॉमी हे दोन्ही म्हणजे माझं युट्रस, माझे ओव्हरीज आणि फॅलोपियन ट्यूब्स हे मी काढून घेतले. नांदेडहून आपल्याला मेल आहे लक्ष्मीजींचा. त्यांचा असा प्रश्न आहे की कुठकुठले कॅन्सर महिलांमध्ये पाहिले जातात आणि त्याच्यासाठी कुठकुठल्या जे टेस्ट करणं गरजेचं आहे. हॅलो डॉक्टर 2026 या @gmail.com या आमच्या ईमेल ॲड्रेसवर आपल्याला हा ईमेल आला आहे. तर डॉक्टर साहेब काय सांगणार याविषयी? ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हेरियन कॅन्सरच्या तर सर्टनली करता येतात आपल्याला टेस्ट. बाकी असे बायकांशी रिलेटेड कॅन्सर्स म्हणजे हे दोन आणि गर्भाशयाच्या मुखाचा किंवा गर्भाशयाचा कॅन्सर, ह्या ज्या गोष्टी असतात गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी अशी काही टेस्ट फारशी नाहीये की जे आपल्याला जीन वगैरे असा काही आतापर्यंत डिटेक्ट झालेला नाहीये. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर जनरली होतो तो व्हायरस, एक ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणून असतो, त्याच्या इन्फेस्टेशनमुळे सुद्धा किंवा इन्फेक्शनमुळे सुद्धा होऊ शकतो तो. पण जनरली ओव्हेरियन कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरसाठी आपण ह्या टेस्ट करू शकतो. त्याच्यामध्ये ऍडिशनल म्हणून पॅनक्रियाटिक कॅन्सर तो कुणामध्येही होऊ शकतो. आणखीन एक गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे जर कोणी मेल रिलेटिव्हला ब्रेस्ट कॅन्सर असेल तर मग जीन टेस्ट करणं पण जरुरी आहे. ओके, महत्त्वपूर्ण माहिती आहे. आणि असेच तुम्ही ईमेलद्वारे hello doctor 2026 @gmail.com या आमच्या ईमेल ॲड्रेसवर प्रश्न करू शकता. सोबत आमच्या दूरध्वनी क्रमांक तुम्हाला माहिती आहेत, त्याच्यावर फोन करून देखील आपला प्रश्न आणि आपला सहभाग नोंदवू शकता. देशपांडे सर, पुन्हा तुमच्याकडे वळतो आणि हे जे ब्राका जीन म्युटेशन असेल तर कर्करोगाची शक्यता किती होते त्याविषयी जाणून घ्यायचं आहे आणि ती कमी करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. जरूर. BRCA1 जो जीन असतो त्याचं जर म्युटेशन झालेलं असेल तर त्या स्त्रीच्या आयुष्यात त्या कर्करोग होण्याची शक्यता साधारण 50% ते 80% असते. BRCA2 साठी साधारण 40% ते 70% असते. त्यामुळे हे जे प्रमाण जास्ती आहे त्यामुळे त्याच्या पुढे सर्वेलन्स म्हणा किंवा लक्ष ठेवणे, ऍक्टिव्ह सर्वेलन्स ज्याला आम्ही म्हणतो तो एक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्जिकल प्रोफिलॅक्सिस म्हणजे काय की सर्जरी करून ओव्हरीज आणि ब्रेस्ट काढून टाकायचे, किंवा केमिकल प्रोफिलॅक्सिस म्हणजे काय की इस्ट्रोजन सप्रेसिंग एजंट्स द्यायचे. पण सर्जिकल प्रोफिलॅक्सिस किंवा सर्जरी करून हे सगळं काढून टाकणं हे जास्ती उपयोगी ठरतं किंवा जास्ती इफेक्टिव्ह ठरतं. आणि अंजली मॅडम, तुमच्याकडे वळतो की तुम्हाला कुठकुठल्या शस्त्रक्रियांमधून जावं लागलं किंवा कुठल्या शस्त्रक्रिया केल्यात तुम्ही त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. तर मी आता थोड्या वेळापूर्वी बोलले 2022 मध्ये हिस्टेक्टॉमी आणि युफ्रेक्टॉमी ही मी प्रिकॉशनरी म्हणून केली. यावर्षी जेव्हा फेब्रुवारीमध्ये माझा कॅन्सर डिटेक्ट झाला, ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला, तेव्हा आम्ही डॉक्टरशी सल्ला घेऊन हे डिसाईड केलं की माझी बायलॅटरल मॅस्टॉक्टमी ही करून घेईन. आणि त्याच्यानंतर माझ्या 6 किमोथेरपीच्या सायकल्स पण झाल्या. ओके, डॉक्टर देशपांडे, तुमच्याकडे वळतो आणि तुमचा परिचय करून देताना आम्ही आमच्या प्रेक्षक मित्रांना सांगितलेलंच की डॉक्टर देशपांडे जे आहे ते ब्रेस्ट प्लास्टिक सर्जरी आणि ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन या शस्त्रक्रियांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून त्या संदर्भातून तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. डॉक्टर साहेब, हे ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन म्हणजे नक्की काय किंवा त्याविषयी थोडं आम्हाला सविस्तर सांगा. जरूर. ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन हे आपण ब्रेस्ट जेव्हा काढतो पूर्ण तेव्हा त्या जागी नवीन ब्रेस्ट बनवायचं, ही एक त्या प्रोसिजरला ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन असं म्हणतात. आता ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन हे अनेक प्रकारे केलं जातं. पेशंटचे स्वतःचे टिश्यू वापरून किंवा बाहेरचं काहीतरी म्हणजे इम्प्लांट म्हणा हे वापरून केलं जातं, किंवा दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणून केलं जातं. उदाहरणार्थ की आपल्या पाठीवर एक लॅटिसिमस डॉर्साय मसल असतो, जे जिम मध्ये जातात ते त्याला लॅट्स म्हणतात. तो जो मसल असतो तो आपल्याला त्याच्यावरती जी कातडी असते त्याच्याबरोबर आणि त्याच्या कातडीच्या खाली जी चरबी असते ती त्याच्याबरोबर तो पुढे घेता येतो. आणि त्याच्या खाली इम्प्लांटची गरज असेल, म्हणजे जर व्हॉल्यूम आपल्याला ब्रेस्टचा बरोबर हवा असेल तर इम्प्लांट सुद्धा त्याच्यात टाकता येतं आणि अशा प्रकारे रिकन्स्ट्रक्शन करता येतं. किंवा पोटावरची चरबी आणि कातडी काढून प्लास्टिक सर्जरीच्या द्वारे, मायक्रो सर्जरीच्या द्वारे
तो आपल्या छातीवर लावून त्याचंही ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन करता येतं. इम्प्लांट बेस्ड जे रिकन्स्ट्रक्शन असतं त्याच्यामध्ये जी ब्रेस्टची स्किन असते ती तशीच ठेवली जाते. ती ब्रेस्टची स्किन मध्ये कॅन्सरची इन्व्हॉल्वमेंट नाही हवी अशा पद्धतीच्या रिकन्स्ट्रक्शन मध्ये. आणि त्यानंतर आतमध्ये इम्प्लांट टाकलं जातं. ते इम्प्लांट एका आपल्या प्राणीजन्य मेश मध्ये किंवा प्राणीजन्य जे प्राण्यांपासून एक जाळी बनवली जाते आणि त्याच्यामध्ये रॅप केलं जातं. म्हणजे ही जाळी काय करते की ही एक बॅरियर निर्माण करते आपली कातडी आणि इम्प्लांट याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे इन्फेक्शनचे चान्सेस सुद्धा कमी होतात. आणि ही जी जाळी असते ती आपल्या स्किनची पण स्ट्रेंथ वाढवते, तिथे स्किनला बळकट करते. त्यामुळे इम्प्लांटचं जे वजन असतं स्किनवर त्याच्यामुळे ते स्किन मधनं ते बाहेर येऊ शकत नाही. ओके. अंजली मॅडम, जे सरांनी आता ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन विषयी आपल्याला सांगितलं, तर थोडासा खाजगी प्रश्न आहे. तुमचं कौतुक आहे, धाडस आहे केलेलं आहे तुम्ही, आणि एक पुढाकार घेतलेला आहे या अशा संवेदनशील विषयावर जनजागृती करण्यासाठी. तर ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शनची जी शस्त्रक्रिया आहे किंवा उपचार आहे ते तुम्ही कुठल्या पद्धतीने कुठली पद्धत अवलंबली त्याविषयी कृपया आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना सांगा. जेव्हा हा कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हा आम्ही डिसाईड केलं होतं खूप क्लिअरली की मी बायलॅक्ट्रल मॅस्टेक्टॉमी करणार, म्हणजे दोन्ही ब्रेस्ट काढणार. एका बाई करता ब्रेस्ट हा तिच्या इमेज करता खूप जरुरी आहे. त्यामुळे रिकन्स्ट्रक्शन नाही करायचं हा विषयच नाही आला. रिकन्स्ट्रक्शन डेफिनेटली करायचं होतंच. आणि ते जसं डॉक्टर सरनी आता जस्ट सांगितलं की त्यांनी ते आम्हालाही समजवलं की तुम्ही तुमच्या ओन बॉडी टिश्यूनी किंवा तुम्ही इम्प्लांट्स टाकू शकता. तर माझ्या बाबतीत मी इम्प्लांट्स टाकले, कारण काय माझ्या बॉडी स्ट्रक्चरच्या हिशोबाने ते जास्त ॲडवायसेबल होतं. ओके, धन्यवाद मॅडम. आणि डॉक्टर देशपांडे, आम्हाला या पद्धतीविषयी थोडं सांगा ना, म्हणजे थोडं सविस्तर जर सांगता आलं तर. हो जरूर. तर ह्या पद्धतीत आम्ही काय करतो की जी ब्रेस्टची जी स्किन आहे, कातडी आहे, ती तिथेच ठेवली जाते आणि आतून जे ब्रेस्ट आहे ते सगळं ब्रेस्ट टिश्यू आहे ती काढली जाते. आणि त्यानंतर इम्प्लांट जे असतं ते त्या प्राणीजन्य मेश मध्ये रॅप करून ते आत टाकलं जातं. त्याच्यानंतर अशा ठिकाणी आतमध्ये ड्रेन टाकला जातो. ड्रेन म्हणजे एक नळी असते जी आज जे काही फ्लुइड जमतं, आज जे काही पाणी जमतं किंवा जे शरीराने बाहेर टाकलेलं ज्याला आपण सिरोम असं म्हणतो, तो जो जमतो तो ड्रेन केला जातो. आता हे जे ड्रेन्स असतात ते साधारण ते जे पाणी येत असतं ते पाणी कमी होईपर्यंत, म्हणजे साधारण 24 तासात 20 मिलपेक्षा कमी आलं पाहिजे तोपर्यंत मी तो ठेवतो आणि त्यानंतर तो काढतो. कारण काय आहे की ड्रेनचं काम फक्त ते पाणी ड्रेन करणे. तो ड्रेन जो आहे तो ते पाणी बनणं थांबवत नाही, पण जोपर्यंत शरीर स्वतःच ते पाणी बनणं थांबवतोय किंवा स्वतःच ते इतक्या वेगाने रिअब्सॉर्ब करतंय पाणी की फक्त 20 मिल प्रत्येक दिवशी येत आहे, तोपर्यंत तो ड्रेन ठेवायला लागतो. तो जर नाही ठेवला तर इम्प्लांटच्या आजूबाजूला ते पाणी जमतं आणि इम्प्लांट ही फॉरेन बॉडी आहे, त्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे ह्या प्रकारे तो ड्रेन ठेवला जातो. आणि नंतर ह्या प्रोसिजरमध्ये निपल सेव्ह करू शकतो, आपण वाचवू शकतो किंवा निपल काढायला लागतं. आता ते ह्याच्यावर अवलंबून असतं की तो कॅन्सर किंवा जो चेंज आहे तो निपल पासून किती जवळ आहे. तो जर जवळ असेल तर निपल मात्र काढायला लागतं. बरं. आणि मॅडम, तुम्हाला प्रश्न आहे की ही जी ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शनची जी शस्त्रक्रिया किंवा उपचारानंतर आपल्याला पहिल्यासारखं वाटतं की शरीरामध्ये काही बदल जाणवतात? कृपया त्याविषयी देखील आमच्या प्रेक्षक मित्रांना माहिती द्या. काय सांगता येईल त्याविषयी? म्हणजे नैसर्गिक वाटतं की काही बदल असं जाणवतो किंवा त्रास जाणवतो किंवा काय सांगा? तर कुठल्याही सर्जरीनंतर त्रास तर होतोच. आणि ही जी बायलॅटरल मॅस्टेक्टॉमी आहे ती मोठी सर्जरी आहे. आणि जसं डॉक्टर बोलले की सर्जरीनंतर ते ड्रेन्स आणि पाईप्स असतात, ते ड्रेन्स आणि पाईप्स बरोबर मी होते ऑलमोस्ट 15 ते 20 दिवस. खूप डिस्कम्फर्ट होता तेव्हा, पण हळूहळू ते सगळं नॉर्मल व्हायला लागलं. माझ्या उजव्या हाताला पण वरच्या पार्टला म्हणजे अपर आर्मला नंबनेस होता, पण ते पण फिजिओथेरपी सेशन्सनी बरा व्हायला लागला.
आज मला 7 महिने झाले माझी सर्जरी होऊन आणि मला एकदम नॉर्मल फील होतं. अंजली मॅडम, एक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारायचा आहे की हे जे कर्करोगाचं निदान झालं त्याचा मग म्हणजे तुम्ही मानसिक आरोग्य कसं तुमचं राखलं किंवा तुम्ही काय केलं ते पण वेळ कमी आहे तर आम्हाला हा महत्त्वाचा प्रश्न आणि आम्हाला प्रेरणा मिळण्यासाठी कृपया याविषयी देखील आम्हाला हा अँगल पण प्लीज एक्सप्लोर करा. ॲक्च्युली मानसिक आरोग्य जर ठीक असेल तर शरीर शहाणपणे बरं होतं आणि माझ्याकरता माझं मानसिक आरोग्य मेंटेन करायला किंवा अपलिफ्ट करायला होता माझा कुटुंब, माझी फॅमिली. माझा नवरा मयांक तो माझ्याबरोबर खंब्यासारखा उभा होता. इनफॅक्ट ही जी लढाई आहे, ही जी जर्नी आहे ती आमच्या दोघांची आहे, माझ्या एकटीची नाही आहे. आणि माझा पूर्ण परिवार, माझं पूर्ण कुटुंब, माझ्या सासूबाई, माझी मुलं, माझ्या नंदा, माझे भावजय, माझी बहीण, माझे वडील, माझे बॉसेस, माझी ऑफिसमध्ये माझी टीम, सगळे माझ्या मागे उभे होते एकदम स्ट्रॉंग सपोर्ट देऊन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मी जेव्हा या कीमो सायकल्स घेत होते, 6 कीमो सायकल्स जेव्हा माझी सर्जरी झाली, मी काम करणं बंद नाही केलं. कारण काय, तुम्ही काम करणं बंद केलं तर तुमचं जे डायव्हर्जन होत नाही, तुम्ही दिवसभर हाच विचार करता की मला हे होतंय, मला ते होतंय, मला इकडे दुखतंय, मला तिकडे दुखतंय. त्यामुळे मी काम करणं हे बंद केलं नाही. कीमोच्या पुढच्या दिवशी देखील मी माझ्या ऑफिसचं काम केलं. वीकनेस खूप येतो, पण काम करायचे, रेस्ट घ्यायचे, काम करायचे, रेस्ट घ्यायचे. त्यामुळे मी हा निर्णय केला होता की मी कॅन्सरला हरवणार, मी कॅन्सरला मला हरवू देणार नाही. आणि तोच माझा लक्ष होता. आणि देवाच्या कृपेनी, माझ्या कुटुंबा, माझ्या फ्रेंड सर्कलच्या सपोर्टनी मी आज एकदम बरी आहे, तुमच्या समोर बसलेली आहे. फारच छान सांघिक जे सपोर्ट मॅडमना मिळाला, महत्त्वाचा मिळाला. सर देशपांडे सर, आपल्याकडे वेळ कमी आहे तर एका वाक्यात आमच्या मित्रांना काय संदेश देणार? टेक होम मेसेज. मी एवढंच म्हणेन की सेल्फ एक्झामिनेशन करा. थोडंही काहीही वाटलं ब्रेस्टमध्ये तर लगेच चेकअप करून घ्या आणि आपल्या कुटुंबाला आपण सपोर्ट केलाच पाहिजे. हा संसर्गजन्य रोग नाही आणि त्यातून पूर्ण बाहेर येऊ शकतो आपण. फारच छान. आणि उदाहरण आपल्या समोरच आहे. अंजली मॅडम, आमच्या मित्रांना काय टेक होम मेसेज देणार, काय संदेश देणार? माझा मेसेज थोडासा लांब आहे, मला माहिती आहे वेळ कमी आहे, पण बायका ह्या ज्या आहेत त्या आपल्या हेल्थला खूप इग्नोर करतात. आधी मुलं, नवरा, घर, नोकरी आणि नंतर तुमची हेल्थ. तर मला हात जोडून विनंती हीच करायची आहे की तुमच्या हेल्थकडे दुर्लक्ष नका करू. तुमचं जे हेल्थ देवानी इतकी चांगली तुम्हाला बघण्याची, लिहिण्याची, वाचण्याची, चालण्याची जी क्षमता दिली आहे त्याला फॉर ग्रँटेड नका घेऊ. व्यायाम करा, चांगलं खा आणि हे जे रेग्युलर चेकअप्स आहेत घाबरू नका आणि हे तुम्ही डिलिजंटली करा. तोच माझा मेसेज आहे. फारच छान. अंजली मॅडम, तुम्ही इथे आलात आणि तुम्ही स्वतः समोर येऊन तुमचा अनुभव सांगितला. आम्हाला खूप प्रेरणा मिळाली आजच्या महत्त्वाच्या दिवशी. आणि देशपांडे सर, तुम्ही देखील कार्यक्रमाशी जोडला गेलात त्यासाठी आणि छान मार्गदर्शन केलं त्यासाठी तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आरोग्यदायी असं पुढे आपल्या सगळ्यांचंच आयुष्य असो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा कार्यक्रम इथेच थांबूया. तर तुर्तास वेळ झाली आहे इथे थांबायची. तर एका नवीन भागात एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तर दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.